कालावधीमध्ये नाईट रजनीमध्ये याच ठिकाणी भव्य दिव्य ही स्पर्धा आयोजित केली गेली आहे. अगदी प्रथम पारितोषिकाचा विचार केला तर तब्बल 1,00,000 रुपये हे प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर द्वितीय पारितोषिक असेल 50,000, तृतीय पारितोषिक 30,000 आणि चतुर्थ पारितोषिक देखील आपल्याला 30,000 पाहायला मिळेल. त्याचबरोबर पाचवं आणि सहावं पारितोषिक हे तब्बल 25,000 रुपये रोख रक्कम व आकर्षक चषक. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज देखील या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जो गोलंदाज या स्पर्धेमध्ये हावी ठरेल त्यासाठी देखील एक सायकल आहे. त्याचबरोबर फलंदाजासाठी देखील एक सायकल आहे आणि त्याचबरोबर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट अगदी खेळाडू म्हणजेच मालिकावीर यासाठी 2 व्हीलर आहे. भव्य दिव्य अशी ही नाईट रजनी स्पर्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला निश्चित रूपाने याच मैदानामध्ये 4 जानेवारी ते 8 जानेवारी या 4 दिवसीय कालावधीमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच या स्पर्धेसाठी जेव्हा अनाउन्समेंट होते त्या अगोदरच कदाचित भरपूर एंट्र्या इथून फुल होत असतात. धन्यवाद व्यक्त करावं लागेल सैबाज चाचा बुबेरे यांच्या माध्यमातून सातत्यानं या स्पर्धेचं आयोजन केलं जातं. त्यांचं देखील करूयात पुन्हा एकदा धन्यवाद. यावेळेस इथून आपण पाहतोय चालू असलेला सामना अगदी सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना ज्या संघानं जिंकला होता. कदाचित असं वाटलं होतं की BCC गोरेगाव हा संघ या स्पर्धेतून पहिल्या सामन्यामध्ये पराभूत होईल, परंतु अगदी 3 षटकानंतर जो वाजवी खेळी ज्या फलंदाजाने केला आहे तो फलंदाज दिलीप आणि त्याच्या माध्यमातून तब्बल 20 बॉलमध्ये 40 धावा या एकवटल्या गेल्या होत्या. त्याच खेळाडूचा हा संघ आपण पाहतोय BCC गोरेगाव. तर दुसऱ्या बाजूला चिकनीची वाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस अगदी आपण पाहतोय पहिलं षटक प्रगतीपथावर असताना पॉवर प्लेचं पहिलं P1चं षटक फेकण्यासाठी गोलंदाज रवी आहे. स्ट्राईक एंडवरती अनिल आणि नॉन स्ट्राईक एंडवरती गणेश आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा झाल्यात अद्यापर्यंत. पहिल्या चेंडूवरती 2 धावा होत्या. तदनंतरचा वाईट चेंडू फेकला. एकंदरीत 3 धावा खर्च करत असताना गोलंदाज रवी. समोर चिकनीची वाडी हा संघ पाहतोय. हा देखील तितकाच ताकदीचा संघ पाहायला मिळतोय. 49 धावा डिफेंड केल्यात. यावेळेस पोलर लेनचा चेंडू होता. ऑन साईडला दिशा दिल्या, टर्न केलाय स्वतःला आणि चेंडू पाठवलाय सीमा रेषा लागत फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आलाय चौकार. हाईट फॅक्टर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. हा चेंडू कमरेपेक्षा वरती फेकला गेला असेल तर नो चेंडू घोषित केला जाईल, परंतु जर हा चेंडू कमरेपेक्षा खाली असेल तर फेअर डिसिजन दिला जाईल. इथून चेक केलं जाईल. जर कमरेपेक्षा वरती जर हा चेंडू फेकला गेला असेल तर नो चेंडू घोषित केला असेल. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय अनंत गावंडा. अगदी सातत्याने त्यांना मुख्य पंचांच्या भूमिकेत आपण पाहत असतो, परंतु यावेळेस तिसऱ्या पंचांची भूमिका पार पडत असताना त्यांना डिसिजन दिला आहे की हा चेंडू असेल तर नो. अगदी कमरेपेक्षा वरती फेकला गेलेला हा चेंडू आहे. नो प्लस एकंदरीत 4 अशा 5 धावा या धावफलकावरती ऍड होतील. स्ट्राईक एंडवरती फलंदाज पुन्हा एकदा अनिल. यावेळेस बॅटीच्या रडारमध्ये वॉट अ शॉट, घुटना टेक, तमाशा देख, परंतु या चेंडू मध्ये आपण पाहिलं अगदीच षटकार इथे घोषित केला गेलाय. तर सन्माननीय किशोरजी डुमना या साहेबांच्या माध्यमातून नंदू कडाळीसाठी 500 रुपयाचं रोख पारितोषिक होतं. ते पारितोषिक घेण्यासाठी यायचं आहे. लगेचच आमच्या जवळ ते पारितोषिक जमा झालंय. मी विनंती करतोय नंदू कडाळी आपण कुठे असाल तर लगेचच या, आपला शुभ सन्मान केला जाईल. 500 रुपयाचं कॅश प्राइज होता. नक्कीच ज्या धावा धावून काढल्या असतील त्याच धावा इथे ग्राह्य धरल्या जातील. चांगलं असं क्षेत्ररक्षण केलं गेलं. रिप्लायच्या माध्यमातून पाहायला गेलं तर हा षटकार वाचवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा
एकंदरीत या चेंडूवरती एकवटल्या गेल्यात. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 10 धावा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 4 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना यावेळेस फुलटॉस चेंडू ऑन साईडला फक्त आणि फक्त दिशा दिली आहे स्क्वेअर लीगला. क्षेत्ररक्षण खुलं आहे. चेंडू झालाय सीमा पार. रन्स मिळतील पुरेपूर 4. चला नंदू कडाळे आपण आलात. सन्माननीय तातूजी शीत साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते नंदू कडाळे या खेळाडूला 500 रुपयाचं पारितोषिक द्यायचं आहे. यावेळेस स्टेप आउट झालेत. फुलर लेनचा चेंडू अगदी बॅटीवरती घेतल्या अलॉंग दी कार्पेंटर चेंडू चाललाय नॉन स्टॉप रिजनला. चेंडू होईल फरार. 4 धावा चौकार. फलक अगदी वेगानं पुढे सरसवते. धावफलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात ते तब्बल 18 धावा. 4 चेंडू फेकलेत. उर्वरित 2 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेस ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न फसला गेलाय. अगदी बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू शरीरावरती जाऊन आदळलाय आणि इथून धावा आपल्याला पाहायला मिळतील त्या लेग बाईटच्या स्वरूपात. फक्त आणि फक्त एक शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. महागडं षटक ज्या षटकाची गरज होती पहिल्या P1च्या षटकामध्ये. एकंदरीत सर्व फलंदाजांचा विचार असतो की जास्तीत जास्त धावा या पहिल्या षटकामध्ये उभारायच्या आहेत. तेच काम सध्याच्या स्थितीला अनिल आणि गणेशच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. सतत त्यानं विचार केला तर अनिल आपल्याला स्ट्राईक इनवरती पाहायला मिळत होते. 6 चेंडू त्यानं फेस केल्यात. वैयक्तिकरित्या विचार केला तर 16 धावसंख्येवरती खेळत असताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस ऑनसाईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता सफल झाले परंतु पुन्हा एकदा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. पंचांचा निर्णय येतोय. पहिला षटक इथून समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या वाजवी यानंतर धावफलकावरती फक्त आणि फक्त तब्बल 19 धावा लावल्या गेल्यात. उर्वरित 18 बॉलचा अद्यापही खेळ शिल्लक या 18 बॉलमध्ये कितपत धावांचा डोंगर उभा केला जाईल. कमीत कमी आपण विचार केला तर 24 बॉलचा हा पहिला सत्र आपल्याला पाहायला मिळतोय. या 24 बॉलमध्ये एकंदरीत जर 40-45 किंवा 50 धावा जरी धावफलकावरती आल्या तरी सुद्धा एक भलं मोठं टार्गेट आपल्याला पाहायला मिळेल. खरं तर एका बाजूला विचार केला चिकनीची वाडी या संघाचा सकाळच्या सत्रामध्ये दुसरा सामना खेळत असताना अगदी त्यानं 48 धावा धावफलकावरती लावल्या होत्या. 49 धावांचं लक्ष होतं येणाऱ्या 30 बॉलमध्ये आणि ते लक्ष देखील त्यानं डिफेंड केलंय. तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय BCC गोरेगाव या संघानं पहिल्याच सामन्यामध्ये 48 धावा यांच्या समोर देखील बांधल्या गेल्या होत्या. 49 धावांचं लक्ष होतं आणि ते अवघ्या 18 बॉलमध्ये त्यानं चेस केलं होतं. चांगली फलंदाजी दिलीपच्या माध्यमातून त्या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत होता. सुरुवातीला असं वाटलं होतं बॅकफुटवरती आहे परंतु त्यानंतर कमालीची फलंदाजी आणि संघ दुसऱ्या फेरीत. पुढील षटक गोलंदाजी मार्कवरती दुसरं षटक घेऊन आलाय. पहिलाच बॉल ऑनसाईडला फेकून अगदी पाहतोय. ऑनसाईडला टर्न झालेत आणि या चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल एकवटल्या. श्याम आलेत दुसरं षटक घेऊन. श्याम आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिलं चेंडू अगदी सुरेख पद्धतीचा एक धाव त्याने एकवटल्यात. तर नंतरचा हा पुढील चेंडू पुन्हा एकदा यावेळेस फुल टॉस चेंडू फुल टोल वसूल केलाय की काय परंतु आपण पाहतोय यावेळेस जितकी लांबी तितकी उंची. चेंडू चालला सीमा पार. रन्स मिळतील पुरेपूर 6. खणखणीत षटकार.
झाल्या होत्या, परंतु त्याचं आता भरपाई करण्यासाठी या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं पहिला चेंडू डॉट फेस केला, परंतु यानंतर हा दुसरा चेंडू सिक्स मारलाय. यावेळेस आडव्या बॅटनं अगदी वेगानं बॅट फिरवली आहे. अपील इथून पाहायला मिळाले, परंतु अपीलमध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास फार कमी आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतं आहे हा आलेला डॉट बॉल. कोणत्याच प्रकारची धाव सध्या एकवटताना पाहायला मिळत नाही आहे चिकनीची वाडी हा संघ. खूप चांगली भव्य दिव्य ही स्पर्धा आपण पाहतोय. आजचा तिसरा दिवस या स्पर्धेचा. अगदी घर बसल्या देखील ही स्पर्धा आपण एन्जॉय करू शकता. ब्रदर स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून. क्लॅरिटी विथ द क्वालिटी हे ब्रीदवाक्य ज्यांच्यासाठी कदाचित बनला असेल तीच ही वाहिनी आपण पाहतोय. अगदी यूट्यूबवर जोडल्या गेलेल्या प्रेक्षकांचं देखील या दुपारच्या क्षेत्रामध्ये करूयात सहर्ष मनपूर्वक स्वागत. चांगलं षटक, एक षटकार जरूर आलाय, परंतु त्यानंतर दोन बॅक टू बॅक डॉट चेंडू फेकलेत. तब्बल 4 चेंडू फेकले गेलेत गोलंदाज श्यामच्या माध्यमातून आणि धावा खर्च केल्यात फक्त आणि फक्त 7. धाव फलकावरती 26 धावा. शॉर्ट पिच चेंडू यावरती भरघोस समाचार घेत असताना चेंडूला पाठवलंय सीमा रेषा पार. रन्स मिळतील आणखीन 6. खणखणीत षटकार. षटकार टोलवला आपण पाहतोय. खरं तर षटकारानंतर 2 चेंडू डॉट होते, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा षटकार आलाय. तोच फलंदाज गणेश 5 बॉल 12व्या वैयक्तिक धावसंख्येवरती. पुन्हा एकदा अगदी ज्या वेळेस बॅट स्विंग होत्या त्यावेळेस अगदी बॅट स्विंग झाल्यानंतरचा तो आवाज आहे जणू काय बॉल बॅटीवरती कनेक्ट झाला तर ग्राउंडच्या बाहेरच आहे, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नसताना इथून षटक समाप्त झालंय. ते दुसरं ही एक धाव लेगबायच्या स्वरूपात धावफलकावरती ॲड केली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचला ते तब्बल 33 या आकड्यावरती. तेहतीस धावा. खरं तर जास्त प्रमाणात धावा इथून खर्च केल्या जातात गोरेगाव संघाकडून. इथून येणाऱ्या 12 बॉलमध्ये कमीत कमी धावसंख्या खर्च करावी लागेल, कारण चिकनीची वाडी या संघाची गोलंदाजी देखील तितकीच चांगली आपल्याला पाहायला मिळते. कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांना 30 बॉलमध्ये 49 धावा डिफेंड केल्या होत्या. तोच संघ दुसऱ्या सत्रामध्ये पाहायला मिळेल. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय जरूर. मिस टाइम स्ट्रोक या ठिकाणी पाहतोय. घडतंय काय, अगदी लेझी क्रिकेट पाहायला मिळतोय. जणू काही क्षेत्ररक्षकाला वाटलं होतं की हा झेल मी सहजरित्यानं कॅरी करेन, परंतु म्हणतात ना अगदी गर्वाचं घर खाली, त्याच प्रकारे इथून हा झेल ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. या चेंडूवरती एकवटल्या गेल्यात त्या 2 धावा. धावफलक जाऊन पोहोचता 35 या आकड्यावरती. सफल झाले. तो ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे घडतंय काय, आउटफील्ड फास्ट आहे आणि इथं चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. रन्स मिळतील 4. अगदी आत्मनिर्मळ आपण पाहतोय, समर्पित केलंय स्वतःची विकेट आणि इथं रनआउटच्या स्वरूपात लागणारा हा पहिला धक्का. फलंदाज बाद गणेश. बॅक टू द डगआउट. झालेत इन ॲट नंबर 3. 1 डाऊनचा फलंदाज गणेशला आपण पाहतोय. खरं तर धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेली तर 39 आहेत, परंतु
येणारे शिल्लक चेंडू 9 आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटीच्या रडारमध्ये जणू काय डगआउट मधून सेट होऊन फलंदाजीसाठी गेला होता. अगदी आडव्या बॅटनं बॅट फिरवली आणि लेग साईडला हात ठोकलाय. खणखणीत षटकार. पोहोचल्यात तब्बल 45 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. अनिल ऑन स्ट्राईक. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेचण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळेस कदाचित बॉल खाली बसला गेलाय, त्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आणि इथून आलेला हा डॉट बॉल. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिकरित्या विचार केला अनिलचा. 9 बॉल त्यानं फेस केले, धावा बनवल्यात ते तब्बल 23. या वैयक्तिक धावसंख्येवरती खेळत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 45. फुल टॉस चेंडू आहे. झेलची संधी. दिलीप आहे क्षेत्ररक्षक. झेल खाली आणि कोणत्याही प्रकारच्या चुका आपल्याला पाहायला मिळत नाही. अगदी तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवरती इथून टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाज अनिलचा खेळ. पुरेपूर ठोकल्या त्या 6 धावा. गेल्या आपली ओळख सिद्ध करत असताना फलंदाज आपण पाहतोय दीपकच्या बॅट मधून खणखणीत षटकार. या अगोदर 5 षटकांमध्ये यापेक्षा कमी धावा अगदी विचार केला तर चिकनीची वाडी या संघाच्या पाहायला मिळत होत्या, परंतु आता 4 षटकांचा सामना आहे आणि 19 बॉलमध्ये तब्बल 51 धावा ठोकल्यात. अर्धशतक इथून कंप्लीट झालंय संघाचं. आपण पाहतो चिकनीची वाडी आणि एकदा कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अलॉंग दी कार्पेटनं हा चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एकदा तर वेगाने कंप्लीट झाली होती आणि दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने कंप्लीट केली जाते. सध्या तरी धावफलकाचा विचार केला तर ज्या प्रकारे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळतात त्या प्रकारे सिंगल अँड डबलला प्राधान्य देऊन धावफलक पुढे नेण्याचं काम सध्या चिकनीची वाडी या संघामार्फत चालू आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय सध्या 53 आकड्यावरती. 2 गडी बाद असताना स्ट्राईक एंडवरती पुन्हा एकदा दीपक, गोलंदाज अमित. यावेळेस ऑन साइडला फटका आपण पाहतोय. देखना ओव्हर पिच बॉल वरती पुन्हा एकदा ठोलवलाय. त्या 6 धावांसाठी फलंदाज दीपकच्या बॅट मधून आलाय खणखणीत आणखीन एक षटकार. जणू काय डगआउट मधून सेट होऊन आलाय फलंदाज दीपक. पहिल्या बॉल मध्ये षटकार, तदनंतर 2 धावा, पुन्हा एकदा षटकार. यावेळेस ऑफसाईडला अगदी चपराक लगवण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा पुन्हा एकदा संपर्क नाही. 3 चेंडू सुरेख पद्धतीचे अगदी फेस केले फलंदाज दीपकनं, परंतु यावेळेस हा चेंडू डॉट आलाय. 4 चेंडू फेकलेत, 14 धावा खर्च केल्यात गोलंदाज अमितनं. शेवटचे 2 चेंडू, धावफलक 59. फुल ऑर लेनचा चेंडू होता. अपील इथून केली जाते, परंतु एक धाव कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव धोक्याची ठरेल का? थ्रो फेकी चुकीची पाहायला मिळते.
जणू काय दुसरी धाव सहजरित्यानं घेण्याचा प्रयत्न करू दिला चिकनीचीवाडी या संघाला. या प्रकारचा हा थ्रो होता आणि इथून या 2 धावा एकवटल्यात. तब्बल 61 धावा या धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. खरोखरच चिकनीचीवाडी या संघाचं कौतुक करावं लागेल. कदाचित त्यांना पहिल्या आज डावामध्ये त्यांचा स्कोर फार कमी झाला होता आणि त्यानं तेच जाणले, अभ्यास केलाय आणि त्यानंतर या सामन्यामध्ये तब्बल 61 धावा लावल्यात. उर्वरित शेवटचा बॉल फुल टॉस ऑन साईडला, फटका सुरेख, गॅप आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू चाललाय 1 बाउन्स ओव्हर दी रोप. 4 धावा आणि या 4 धावेनं धाव फलक जाऊन पोहोचलाय 65 धावा. एका बाजूला BCC गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला चिकनीची वाडी हे 2 संघ पाहायला मिळतात. प्रथम फलंदाजी करत असताना चिकनीची वाडी या संघानं 24 बॉल फेस केले, धावा बनवले तब्बल 65. येणारं समीकरण BCC गोरेगाव संघाला जर इथून तिसऱ्या फेरीमध्ये दाखल व्हायचं असेल तर बनवावे लागतील 24 बॉल आणि विजयासाठी 66 धावा. नक्कीच नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतला दुसरा सामना, एका बाजूला जय बजरंग डोनेवाडी तर त्यांना फाईट करेल काळेवाडी संघ. एका बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्यांना आजच्या दिवसातला उच्चांक गाठलाय तो संघ आणि दुसऱ्या बाजूला अगदी 49 धावांचं लक्ष सहजरित्या चेस केलाय. खरं तर सुरुवातीला थोडीशी कठीण परिस्थिती जरूर आली होती डोनेवाडी संघावरती, परंतु त्यानंतरचा कमबॅक अगदी वाक्यन्यजोगी राहिलाय. तेच दोन्ही संघ पाहायला मिळतील. काळेवाडी विपक्ष डोनेवाडी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल या आपण लगेचच नाणेफेकीचा इथून कौल केला जाईल. जो संघ जिंकेल तो नक्कीच तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करेल. परंतु चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतला हा पहिला सामना आहे. कोण जिंकेल कोण हरेल हे पाहणं फार महत्त्वाचं आहे, कारण जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल, परंतु जो संघ परास्त होईल त्यांना मात्र या स्पर्धेतून निरोप घेत असताना पाहायला मिळेल. 24 बॉल विजयासाठी 66 धावा. चला दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सन्माननीय तातुशीत साहेबांना विनंती करतोय की या आपण. नक्कीच जे प्रेक्षक वरच्या बाजूला उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे की गाडीचा आरसा चमकतोय तो आरसा थोडासा खाली करायचा आहे. जे 4 लागोपाठ बाईक लागल्यात मिडलला. लाल अगदी आपण पाहतोय काळेवाडी संघाचे खेळाडू जे बसले गेलेत त्यांच्या इथे जी गाडी आहे त्या गाडीचा आरसा त्याचा हँडल फिरव मित्रा. जो काळेवाडी संघाच्या इथे जी बाईक लागली आहे मागे जो खेळाडू आहे जो बाईक वरती उपस्थित आहे, यस बरोबर, त्या गाडीचा हँडल थोडंसं वळवायचं आहे. नयन निरगुडा आपण जिथे उपस्थित आहे ती बाईक त्याचा हँडल फिरवायचा आहे. यस बरोबर, तीच बाईक त्याचा हँडल फिरवायचा आहे. चला तातुशीत साहेबांना विनंती करतोय की आपण या लगेचच नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला काळेवाडी संघ आहे तर दुसऱ्या बाजूला ढुणेवाडी संघ आहे. या दोन्ही संघांमध्ये युद्ध आपल्याला पाहायला मिळेल. कोळेवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच नाणेफेकी जिंकल्या ती म्हणजे जय बजरंग डोनेवाडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. आमंत्रित केलंय कोळेवाडी या संघाला प्रथम फलंदाजीसाठी. नेक्स्ट मॅच इन ॲक्शनमध्ये हे दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळते, परंतु
तत्पूर्वी जाऊयात पुन्हा एकदा मैदानामध्ये, जिथे चालू असलेला सामना दुसऱ्या फेरीतला पहिला. एका बाजूला BCC गोरेगाव तर दुसऱ्या बाजूला चिकणीची वाडी संघ. तब्बल 65 धावा धावफलकावरती लावल्यात. 66 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष चेस करण्यासाठी जो फलंदाज उतरला स्ट्राईक इनवरती दिलीप. एक हाती किल्ला ज्या फलंदाजाने सकाळच्या सत्रामध्ये अगदी स्वतःच्या हिमतीवरती आपल्या सामन्यासाठी इथून जिंकून दिला होता, तोच फलंदाज दिलीप ऑन अ स्ट्राईक. यावेळेस ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, परंतु इथून नकार दिला जातोय आणि एकाच धावेवरती समाधान मानलं गेला. दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला सामना अगदी आपण पाहिलं तर 3:20 इथून हा पहिला चेंडू फेकला गेला दुसऱ्या सत्रातला गोलंदाज जयेशच्या माध्यमातून. पहिल्या सामन्याचा हिरो ठरला होता गोलंदाज जयेश, तर दुसऱ्या बाजूला दिलीप होता, जो तो देखील पहिल्या सामन्याचा हिरो. यावेळेस ऑफ साईडला चपराक लगावली आहे. क्षेत्ररक्षक मुकेश कोणत्याही प्रकारच्या चुका नसतील. सुरेख फटका सजवलाय जरूर, परंतु तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. लागणारा हा पहिला धक्का, फलंदाज होईल बाद. खरं तर सुरुवात थोडीशी कठीण होत असताना पुन्हा एकदा गोरेगाव संघासाठी पहिल्याच बॉलवरती सिंगल आले. दुसऱ्या बॉलमध्ये विकेट आल्या. न्यू बॅट्समन रवी अकुटब्याचा चेंडू फेकला होता. ऑफसाईडला घेऊन मारण्याचा प्रयत्न रिप्लाय ऍक्शन मध्ये देखील त्यांच्या पाहायला मिळाला, परंतु आलेला हा डॉट बॉल. 49 धावा डिफेंड केलेला हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय चिकणीची वाडी, परंतु यावेळेस लक्ष मोठं आहे. खरं तर थोडासा आत्मविश्वास जरूर उंचावला असेल चिकणीची वाडी या संघाला, परंतु दुसऱ्या बाजूला गोरेगाव संघ देखील तितकाच आत्मविश्वास घेऊन या मैदानामध्ये उतरला असेल. पुन्हा एकदा ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न, डॉट बॉल आलाय. स्ट्राईक कदाचित दिलीपला हवी असेल, कारण दिलीपचा आत्मविश्वास उंचावलेला नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या सामन्यामध्ये फसलेला सामना त्यानं स्वतःच्या हिमतीवरती जिंकून दाखवलाय. तोच खेळाडू सध्या नॉन स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहतोय. चेंडू फेकले गेले 4, शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केली आहे. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस देखील हा चेंडू डॉट आलाय. खरं तर कमालीची गोलंदाजी करत असताना जयेश, अगोदरच म्हटलं होतं अगदी चिकणीची वाडी या संघाचा विचार केला. गोलंदाजी फार धारदार आहे आणि त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण सध्या दुपारच्या सत्रामध्ये मैदानामध्ये करत असताना गोलंदाज जयेश. चांगली गोलंदाजी. शेवटचा एक बॉल. यस, धन्यवाद. शेवटचा बॉल. यावेळेस ऑफ साईडला, हो, फटका चांगला आहे. ऑफ साईडला आपण पाहतोय क्षेत्ररक्षक खुल आहे. चेंडू चाललाय सीमा पार. रन्स मिळतील 4.
असताना खरं तर कमजोर स्थितीमध्ये गोरेगाव संघ पाहायला मिळतोय. 5 धावा फक्त आणि फक्त धावफलकावरती लावल्यात. आता येणारं समीकरण आहे 18 बॉल आणि तब्बल 61 धावा. खरं तर समीकरण फार कठीण आहे. प्रत्येक षटकामध्ये अगदी 3 ते 4 षटकार लगावे लागतील. 20 धावा प्रत्येकी षटकामध्ये आल्या तर कदाचित पकड मजबूत होईल. परंतु यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आपण पाहतोय. जास्ती वेळ चेंडू हवेमध्ये होता. कॅचची संधी, कॅच ड्रॉप, धावाची संधी आहे. परंतु इथून आपण पाहतोय सक्सेसफुलरित्या या 2 धावा एकवटल्या गेल्यात. एकेरी दुहेरी धावांना फारसा फरक पडणार नाहीये चिकणीचीवाडी या संघाला. आजचा दिवस भरपूर चांगला राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी थोडीशी खराब जरूर होते, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये फलंदाजी देखील चांगली राहिली आहे आणि आतापर्यंत हे गोलंदाजी देखील तितकीच चांगली करतोय. गोलंदाज दुसरा षटक घेऊन आलाय. गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळेल तो अनिल. फुलटॉस बॉल ऑन साईडला, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, चुकी नसेल आणि आणखीन एक धक्का लागत असताना ज्या फलंदाजावरती जबाबदाऱ्या होत्या, विश्वास होता, तो फलंदाज आता निराश पावलानं परत असताना दिलीप बॅक टू द डगआउट. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. अगदी हा चेंडूवरती भरघोस समाचार घेत असताना चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. रन्स मिळतील 6 षटकार. लक्ष फार मोठं आहे. याच फटकेबाजांची नित्यांत गरज आपल्याला पाहायला मिळेल, कारण 9 चेंडू फेकले गेले, 13 धावा धावफलकावरती आहेत. फुलटॉस चेंडू होता. ऑन साईडला खिचून मारण्याचा प्रयत्न, परंतु पुन्हा एकदा एकच धाव या चेंडूवरती असेल. खरं तर पूर्णपणे चिकणीचीवाडी या संघानं पकड मजबूत ठेवली, परंतु जर षटकार चौकार आले, जर मोठे फटके सातत्याने आले, तर गोरेगाव संघ पुन्हा एकदा कमबॅक जरूर करू शकतो. परंतु सध्याच्या स्थितीला मजबूत पकड आहे ते चिकणीचीवाडी या संघाची. यावेळेस ऑफसाईडला आपण पाहतोय गॅप भेदून काढण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकच धाव या चेंडूवरती देखील असेल. एकेरी दुहेरी धावांना फारसा फरक पडत नाही या, कारण त्यांना देखील ठाऊक आहे लक्ष फार मोठं आहे आणि इथून ते लक्ष करायचं असेल तर चौकार आणि षटकारांचीच भाषा बोलावी लागेल. त्यामुळे पूर्णपणे गोरेगावचा डगआउट देखील आपल्याला शांत आणि संयमी पाहायला मिळतोय. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न, परंतु इथून षटक क्रमांक समाप्त होतोय दुसरं आणि 2 षटकांच्या वाजवी खेळानंतर धावफलकावरती धावा फक्त आणि फक्त 15 आपल्याला पाहायला मिळत आहेत. येणारे चेंडू शिल्लक असतील आता 12 आणि विजयासाठी बनवायचे आहेत ते तब्बल 51 धावा. सोनू अगिवला सर, आपण कुठे असाल तर व्यासपीठावरती यायचं आहे. तिसरं षटक इथून प्रगतीपथावर असताना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय गणेश. हा चेंडू अखूट टप्प्याचा होता. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय आणि इथून आपण पाहतोय आणखीन एक डॉट बॉल. खरं तर वर्चस्व पूर्णपणे चिकणीचीवाडी या संघाने गाजवलंय. पूर्णपणे सामन्यावरती पकड मजबूत ठेवली आहे. हा चेंडू सोडून दिलाय. कदाचित दुहेरी मानसिकतेमध्ये पाहायला मिळालाय. ऑन साईडला फटका सजवायचा आहे का ऑफ साईडला हे कदाचित ठाऊक झालं नाही आणि त्यामुळे दुहेरी मनस्थितीमध्ये हा खेळाडू पाहायला मिळतोय. आणखीन एक डॉट बॉल. इथून आपण पाहतोय फलंदाज रवी. अगदी 7 चेंडू त्यानं फेस केलेत आणि 5 धावा फक्त एकवटल्यात शेवटचे 4 चेंडू. यावेळेस हा फटका सुरेख आहे.
अगदी आपण पाहिलं चेंडू चाललाय सीमारेषा पार 4 धावांसाठी. लगेचच आपण मायक्रोफोनवरती आमंत्रित करूयात याच विभागातला आपण सातत्यानं 2 दिवस आणि आजचा हा 3रा दिवस ज्यांचा आवाज मायक्रोफोनवरती ऐकतात ते सर्वांचे लाडके सोनू सर. थँक्यू प्रसाद सॉरी यश पवार सर यांचा आपण आवाज ऐकला. खरं तर मॅचकडं पुन्हा एकदा वळतोय. 9 बॉल 47ची गरज. खरं तर या सामन्यामध्ये आता अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी हा संघ तुम्हाला पाहायला मिळतो आणि सध्या बॅटिंग करत असताना अगदी मी म्हणेन मोठा धावांचा डोंगर जवळपास 66 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, परंतु 8 बॉल 46 धावा. सामना कठीण होऊन बसलाय. कदाचित BCC गोरेगाव संघ आता विजयाच्या दिशेने वाटचाल करू शकत नाही आहे, कारण मोठी धावसंख्या त्यांना या ठिकाणी गाठायची आहे, परंतु त्या रिझनने बॅटिंग होत नाही आहे. त्याच अनुषंगाने त्यांना बॅटिंग करावी लागेल. 7 बॉल आणि विजयासाठी आता धावा करावा लागतील. सध्या तरी 45 धावा. 7 बॉल 45ची गरज. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती गोलंदाज आपण पाहतो राईट अमोर द विकेटना गणेश हंबीर बॉलिंग ट्रॅकवरती. 7 बॉल 45ची गरज. शॉर्ट ऑफ लेनचा बॉल उकरण्याचा प्रयत्न, परंतु लेग स्लिपचा खेळाडू वेगाने बॉलवरती पोहोचलेत आणि तिथे एकही धाव कदाचित नाही आहे. तिथे विकेट सॅक्रिफाईस करावी लागली आहे. शेवटच्या बॉलवरती विकेट मिळाली आहे गोलंदाज गणेश अंबीरला आणि या ठिकाणी आपण पाहतोय 3रं षटक देखील समाप्त झालं आहे आणि असं वाटतंय की आता BCC गोरेगाव संघ कदाचित त्याने हा सामना सोडून दिला आहे, कारण 6 बॉल आणि आता 45 धावा होणं कठीण आहे. 6 बॉलमध्ये 36 धावा बनतात, परंतु केल्याने होते करायला पाहिजे. परंतु या मॅचमध्ये आपण पाहतोय 6 बॉल 45 म्हणजे मोठं टार्गेट आहे. आता जवळपास सामना जवळजवळ 99% हा BCC गोरेगाव टीमनं सोडून दिला आहे, कारण इथून मॅचमध्ये दमखम पाहायला मिळत नाही आहे. कदाचित 6 बॉलमध्ये 20 ते 25 धावा असत्या तर BCC गोरेगाव टीमनं आखवड्याचा प्रयत्न देखील केला असता, परंतु शेवटच्या आणि अंतिम षटकामध्ये आपण पाहतोय गोलंदाज हरीशला आपण पाहतोय लेफ्ट राऊंड द विकेटने गोलंदाजी सध्या केली जाते. मात्र 2025मध्ये आपण पाहतोय अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी सध्या तरी फुल फॉर्ममध्ये खूप टचमध्ये हे सगळे खेळाडू पाहायला मिळतात. त्यामध्ये तुम्हाला अनिल इंदोळा पाहायला मिळेल, मुकेश पाहायला मिळतील, जयेश पाहायला मिळेल, हरीश पाहायला मिळेल, गणेश पाहायला मिळेल, परंतु फुल टॉस बॉल कव्हरमध्ये ढकलला आहे आणि तिथे टीपला जाईल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. कदाचित BCC गोरेगाव टीमला इथे पाहायला मिळेल. अगोदरच कर्जबाजारी आणि त्यामध्ये उष्ण शेजारी अशी म्हण आहे आणि सध्या आपण पाहतोय फलंदाज स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतील संतोष. चार बॉल आणि 45ची गरज, परंतु हा बॉल इथे फुल टॉस होता ऑफस्टिकच्या खूपच बाहेर. इथे वाईट पाहायला मिळतोय. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल 1-1च्या मदतीने संघटित धावसंख्या ऑन बोर्ड पाहायला मिळते 32 धावा. या ठिकाणी सॉरी 23 धावा फलकावरती. लोवर फुल टॉस बॉल अवलंबून कार्पेटना चेंडूला फेकून दिलाय, परंतु या ठिकाणी आपण पाहतोय खरं तर BCC गोरेगाव टीमनं हा सामना जवळपास सोडून दिलाय, कारण त्यांना माहिती आहे धावा बनवणं कठीण झालं आहे. या धावा बनवू शकत नाही आहे आणि सध्या याच रिझननं ते खेळपट्टीवरती खेळ करतात. संपूर्ण या मॅचमध्ये पकड मजबूत जणू काय गेली अष्टविनायक ग्रुप चिकनीचवाडी या संघानं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅटाने बॉलचा संपर्क नाही आहे. तिथे बॉल आला डॉट
गोलंदाज हरीश आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल कोळेवाडी विपक्ष डोनेवाडी या दोन टीमच्या दरम्यान. त्या दोन संघाच्या दरम्यान जे बजरंग डोनेवाडी या संघानं प्रथमतः टॉस इथे जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय ते कोल्हेवाडी या संघाला. एका साईडने रामचा संघ तर दुसऱ्या साईडनं ओमकार आणि दीपक पारदीचा संघ. पाहूया मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीनं या ठिकाणी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. देखील मॅच भरपूर चांगली होईल याच्यात मध्ये शंका नाही आहे. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या बॅटमधून मी म्हणेन एक षटकार आणि त्यानंतर 3 चौकार पाहायला मिळाले. तब्बल 13 चेंडूंचा खेळ पाहायला मिळाला आणि 13 चेंडूंमध्ये त्याने धाबा बनवल्या गेल्या. तब्बल 23 धाबा. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अनिल